आणि आता एक महत्त्वाची बातमी सगळ्या भारतीयांसाठी आणि त्याचबरोबर मराठी माणसांसाठी अभिमानाची बाब म्हणजे लिओ वराडकर हे आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत। नुकतीच आलेली माहिती, मराठी माणूस आता परदेशात पंतप्रधान पदी विराजमान झालेले आहे। वराडकरांचं कुटुंब हे मूळचं सिंधुदुर्गातलं आहे। सिमोन कोवेनी यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। प्रथम स्टेजमध्ये खरं म्हणजे सिमोन कोवेनी आघाडीवर होते, मात्र आता लिओ वराडकर हे आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवडून आलेले आहेत। काही वेळापूर्वीच आयरिश संसदेमध्ये मतदान पार पडलं आणि यामध्ये आता लिओ वराडकर यांना अधिक मतं मिळून ते आता आयर्लंडचे पंतप्रधान झालेले आहेत। भारतीयांसाठी तसंच मराठी माणसांसाठी ही अभिमानाची बाब। परदेशी पंतप्रधानपदी लिओ हे पंतप्रधान झालेले आहेत। लिओ वराडकर यांचं कुटुंब हे मूळचं सिंधुदुर्गातलं आहे। सिमोन कोवेनी यांचा त्यांनी पराभव केलाय। लिओ आयर्लंडचे पहिले समलिंगी पंतप्रधानही आहेत। आयर्लंडच्या पंतप्रधानपदी लिओ वराडकर हे निवडून आलेले आहेत। सिमोन कोवेनी यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। काही वेळापूर्वीच हे मतदान पार पडलं आणि अशा प्रकारे मराठी माणूस परदेशात पंतप्रधानपदी विराजमान होतो आहे। वराडकरांचं कुटुंब हे मूळचं सिंधुदुर्गातलं आहे। मुंबईत अनेक वराडकर कुटुंबीय एकत्र जमलेले आहेत आणि ते या क्षणाची वाट पाहत होते आणि अखेर लिओ वराडकर हे पंतप्रधानपदी निवडून आलेत आणि हा जल्लोष त्यांचे कुटुंबीय मुंबईमध्ये साजरा करत आहेत। केक कट करून सारे वराडकर कुटुंबीय या निकालाची प्रतीक्षा करत होते। आनंदाने उत्साहाने सारे जण एकत्र आले होते आणि हा त्यांच्यात सध्या आनंद एकत्रपणे साजरा केला जातोय। एकमेकांना मिठाई भरवत केक कापून हा आनंद साजरा केला जातो आहे। आयर्लंडमध्ये सिमोन कोवेनी यांचा पराभव करत लिओ वराडकर हे आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवडून आलेले आहेत। मराठी माणूस अशा प्रकारे परदेशात पंतप्रधानपदी विराजमान होतो आहे। वराडकरांचं कुटुंब हे मूळचं सिंधुदुर्गातलं आहे। सिंधुदुर्गामध्ये त्यांचे कुटुंबीय आजही तिथे राहतात। आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोठं कर्तृत्व गाजवण्याची संधी तुमचे पुतणे लिओ यांना मिळालेली आहे, काय सांगाल? याच्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे आणि आमच्या वराडकर कुटुंबातर्फे आणि सर्व नातेवाईक त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। तुम्ही काय सांगाल? ज्येष्ठ सदस्यांपैकी लिओ यांचे आणखी एक काका आपल्या सोबत आहेत, सांगाल की किती मोठा आनंदाचा क्षण आहे? आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च पदावर पोहोचलेले आहेत तुमचे पुतणे लिओ। माझं एवढंच म्हणणं आहे की लिओने जो काही इलेक्शन कॅम्पेन केला होता, त्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये त्याने त्याच्या जनतेला जी काही वचने दिलेली आहे ती सर्व वचनं त्याने त्याच्या कालावधीत पूर्ण करावी आणि जनतेकडनं वाव मिळवावी। शुभदा आहेत। शुभदा, किती मोठा क्षण आहे वराडकर फॅमिलीसाठी? पूर्ण वराडकर कुटुंबासाठी अत्यंत आनंदाचा असा क्षण आहे, अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्ही वी आर व्हेरी प्राऊड ऑफ लिओ अँड वी आर व्हेरी हॅपी। गेल्या काही तासांपासून उत्सुकता शिगेला होती, संपूर्ण वराडकर कुटुंबीय जमलेला या बोरिवलीतल्या घरी। हृदयाची धडधडी वाढली होती कारण पहिल्या फेरीत त्यांचे प्रतिस्पर्धी पुढे होते। हो, खूप ऍक्च्युली टेन्शन होतं, पण आता आम्हाला हे रिझल्ट लागल्यावर अत्यंत आनंद झालाय आणि मला एकसारखे आता डब्लिनहून आणि BBC न्यूजचे पण कॉल्स येत आहेत रिॲक्शनसाठी। तर सगळीकडे लिओ बद्दल लोकांना जे प्रेम वाटतं ते याच्यातनं दिसतं। पहिली रिॲक्शन किंवा पहिला निकाल विजयाचा तुम्हाला आला फोनवर, काय सांगाल? तो क्षण इतका आनंदाचा होता कारण आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो, आणखी अत्यंत आनंद वाटला ते ऐकून आणि सार्थक झालं। आज आमच्या वराडकर फॅमिलीमध्ये आज सर्वात आनंदाचा दिवस आहे की आमच्या फॅमिलीचा एक मेंबर आज जगप्रसिद्ध झाला। आज जगामध्ये सगळीकडे आज लिओ वराडकरचं नाव ठळकतं आहे। महत्वाचं म्हणजे सर्वात तरुण पंतप्रधान तो होणार आहे, अजून झालेला नाहीये, तो पार्टीचा लीडर झालाय पण लवकरच पंतप्रधान होणार आहे की आता हिस्ट्री एक रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे आणि आमच्या वराडकरांचं नाव त्यांनी जगभर केलेलं आहे। त्यामुळे ज्येष्ठ सदस्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली। तरुण सदस्य मिताली
गेल्या काही तासांपासून या निकालांवर आणि त्याचे अपडेट्स आपल्याला देत होती आणि निकालांवर मितालीचं बारीक लक्ष होतं. निकालांची नेमकी काय प्रक्रिया होती आणि त्यांना कसं यश मिळत गेलं, कशा स्टेज होत्या काउंटिंगच्या, ते आपण जाणून घेणार आहोत. मिताली सांगाल, मगाशी तुम्ही आम्हाला सांगत होतात की पहिल्या स्टेपला त्यांचे प्रतिस्पर्धी पुढे होते, 3 स्टेजेस होते टोटल त्याच्यामध्ये. तर पहिल्या स्टेजला त्यांचे प्रतिस्पर्धी अपोनंट होते, ते ऑलमोस्ट 65 वोट्सने पुढे होते. म्हणजे सायमन कोवेनी. हो. आणि त्याच्यानंतर सेकंड आणि थर्ड स्टेज जसं बाहेर झालं तसं आम्हाला कळलं की लिओ वराडकरांचा विजय झाला 51%. आम्हाला खूप आनंद होतोय. आता ते फिनिगल या पार्टीचे लीडर आहेत. ही पार्टी आयर्लंडमध्ये कोलिशन रूल करते आहे. कोलिशनमध्ये त्यांना जास्त मतं आहेत. आता पुढे जी पार्टी आणि पार्लमेंट दोन्ही अपोजिशन मिळून जे ठरवतील ते प्राईम मिनिस्टर होतील. पण आम्हाला आता इकडे खूप आनंद झाला आहे की आयर्लंडच्या एवढ्या मोठ्या रुलिंग पार्टीचा लीडर लिओ वराडकर माझा काका झाला. या काउंटिंगच्या स्टेप्स काय होत्या आणि मतदान कधी पार पडलं होतं, एकूण काय प्रक्रिया होती, स्टेप्स काय होत्या? 3 स्टेजेसमध्ये वोटिंग झालेलं. गेल्या 2-3 दिवसापासून वोटिंग करत होते ते आणि आज त्यांचं काउंटिंग होतं. म्हणजे आता 5 वाजल्यानंतर तिकडे 5-6 वाजल्यानंतर वाजता त्यांनी काउंटिंग केलं. थोडं स्टेप कशा त्या होत्या त्याबद्दल काही तुम्हाला माहिती आहे का? कारण तुम्ही मगाशी सिनेटची एवढी ती जी मतं सांग. ओके. लिओ वराडकर हे आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवडून येताच क्षणी त्यांच्या कुटुंबियांनी एक जल्लोष साजरा केलेला आहे. आनंद एकमेकांबरोबर उपस्थित राहून एकमेकांना मिठाई भरवत व्यक्त केलेला आहे. एक महत्त्वाची आनंदाची आणि अभिमानाची बाब सगळ्या मराठी माणसांसाठी आणि भारतीयांसाठी, ते म्हणजे लिओ वराडकर हे आयर्लंडचे पंतप्रधान होणार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.